गुड मॉर्निंग. आजच्या दिवसाची सकाळ होत आहे सकाळच्या 6 वाजल्यापासून. तर आता आपण आंघोळ करून घेऊ. आज आता झालेली आहे आंघोळ आणि तुम्ही बोलत असाल आंघोळ झाले कपडे काढायला चेंज केले. तर आता लग्नाला जायचं, नवीन कपडे नंतर घालणार आहे. आतासाठी तेच घातलेत कालचे. आणि इथे स्पीकरचा आवाज आहे, माझा आवाज पण कमी येत असेल, गाणे वगैरे लावले. काय जाता इथे नाश्ता चाललाय म्हणजे पोहे खातोय. तर काय दादा आलेलो आहे घरात आणि आता मी कपडे बदलणार आहे म्हणजे लग्नाची स्पेशल कपडे घालणार आहे. आता तुम्हाला दाखवतो. तर काहीच आता झालेलो आहे रेडी. आणि जर तुम्हाला पूर्ण बघायचं असेल तर हे बघा कसा दिसतोय मी. दॅट ओके, तुम्ही बघू शकता कसा वाटतोय सांगा मला. ओके, जर तुम्हाला मी आज एकदम असा हा कुर्ता आणि मी भारी वाटत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला हा कुर्ता आणि मी कसा दिसतोय त्या कुर्त्यामध्ये. इकडे दीदी लोकांची पण आवरावर चालले म्हणजे मेकअप वगैरे. गाईज हे बघा कसला भारी सजवलाय लडकेवाले गॉगल. मी घालून एक फोटो काढलेला आहे तो तुम्हाला दिसत आता. गाईज आता आलेलो आहे नाचून म्हणजे बराचसा प्रोग्राम सकाळचा जो आहे तो झालेला आहे. आणि आता झालेला आहे आमचं हे नाचून आणि एकदम मस्त. अजून पण आवाज येतो डीजेचा असं. हे बघा हे नाचत आहेत अजून पण. तर आता घरी जाऊया आणि मग गाडीने हॉलवर जाऊया. तर गाईज हॉलमध्ये जाण्यासाठी आम्ही जाणार आहे ट्रकमधून. तर जाऊया. सो गाईज आता सगळेजण आलेले आहेत आणि आम्ही एवढ्या लवकर आले की अजून नवरदेव आला नाही आणि आम्ही येऊन बसलो सगळे. आता आम्ही बाहेरच बसलो, इथे मस्त हवा वगैरे लागते तर इथेच बसूया, नंतर आतमध्ये जाऊया. गाईज आता तुम्हाला मी आत्ताच बोललो होतो की अजून नवरदेव आला नाहीये तर आता एंट्री झालेली एकदम भारीवाली. सगळे हॉलच्या आतमध्ये गेलेत आणि आम्ही लोक बाहेर उभे राहून काय करत असते विचार करा. काय फोटो काढत होतो एवढ्या वेळ. सो आता इथे फोटोग्राफी चालले, अजून पण चालले, काढले आणि आता जाऊया नंतर फोटो काढून झाला आतमध्ये.
गाईज आता काल रात्री जास्त लेट झाल्यामुळे आज मला हॉलमध्ये झोप येत होती, तर जरा पाणी प्यायला आता चाललोय बॉटल आणायला. हॉल मोकळा झालेला आहे आणि आम्ही लोक इथे बसलेले. आता जेवायला जायचं आहे आम्हाला पण. तर काहीच आता जेवायला बसले आणि आता जेवतो. एकदम टेस्टी जेवण दिसतंय. काहीच नवरदेव एकदम आळदीने रंगलेला आहे. काढतो ना. तर गाईज इथे आता नवरा आणि नवरीचं जेवण चालले. मस्त एकदम ताट वगैरे सजवले आणि आता जेवतात. गाईज आता बराच वेळ झालेला आहे आणि 4:15 वाजलेले आहेत आणि ह्या इकडं मेकअप चाललाय. तर आता ह्याचा मेकअप वगैरे तर चालत राहील आणि मग नंतर 4:05 लग्न आहे. मग तेव्हा लग्नाचं तांदूळ टाकू. त्याच्या आधी मी मेकअप आहे. मिरवणूक झालेली आहे आणि आता आम्ही हॉलमध्ये जाणार आहे कारण की लग्न सुरू होईल आता जराच वेळात. तर आता हॉलमध्ये जाऊया आणि लग्न बघूया.
तर गाईज आता झालेला आहे लग्न. आता तुम्ही व्हिडिओ पाहिलीच असेल. तर लग्न झालेलं आहे आणि आता फोटोशूट चालले तिथे. आपला पण फोटो काढूया नंतर. तर गाईज आता लग्न झालंय आणि इथे हे लोक सगळे बोलत आहेत, म्हणजे घरातले एकदम फुल सर्कल बनवून हे बघा हसवत आहे त्या एकमेकांना. सो गाईज गायकवाड काकांकडून पार्टी आहे आईस्क्रीमची, मस्त एकदम. आता खाऊया आपण आईस्क्रीम. तर गाईज आता फायनली झालेलं आहे, म्हणजे बाहेरचा फोटोशूट जसं मी तुम्हाला दाखवलं. आणि आता तुम्हाला एक स्लाईड शो दिसलाच असेल मगाशी, म्हणजे ह्या क्लिपच्या आधी. आणि आता फोटोशूट करायला जायचे पुढे, म्हणजे तिथे नवरा नवरीसोबत फोटो काढायचे. सो आता जाऊया तिकडे. तर गाईज आता इथे फोटोशूट चाललेलं आहे, म्हणजे काका लोकांना, काका म्हणजे माझे काका, त्याचे पण काकाच झाले, काका लोकांचा फोटोशूट चाललं आहे. गाईज आता इथे काका मावशी असं जोडीने फोटोशूट चाललेला आहे सगळ्यांचा. तर गाईज आता झालेला आहे फायनली फोटोशूट, म्हणजे त्याच्या जसं तिथे. तर तो फोटो तुम्हाला आता दिसेल स्लाईड शोमध्ये, एकदम मस्त आलेला आहे. तर गाईज आता आलेलो आहे म्हणजे परत घरी. आता इथे नसून दिसेल तुम्हाला, थांबा दाखवतो. म्हणजे हॉलमधून आता आलेलो आहे घरी. आणि आता पहिले कपडे वगैरे चेंज करूया, नंतर तर वरात मस्त एकदम नाचायचे. तर गाईज आता केलेले आहेत कपडे चेंज, म्हणजे पूर्ण कपडे काढले. आणि एक गोष्ट राहिली, टोपी काढायची. ओके, म्हणजे झालेलं आहे पूर्ण चेंज केलेले कपडे काढायचे, वरातीला एकदम फुल नाचायचं आहे. पण त्या एनर्जीसाठी आता थोडंसं रेस्ट करूया, मग त्यानंतर एकदम नाचायचं ते फुल. गाईज आम्ही इथे टेरेसवरती चिल करतोय, म्हणजे समोर सगळे बसले बघू शकता. आणि आम्ही एकदम मस्त जोक बिक मारतोय आणि मजे करतोय इथे एकदम. आणि नंतर अजून तर गाडी नाही आली डीजेची, मग डीजेची गाडी आल्यावर मस्त नाचूया. तर गाईज आता इथे जेवायला बसलोय आणि डीजे चालू झालं, त्याच्यामुळे आवाज माझा कमी येतो.
करना मुश्किल ही नहीं, नामुमकिन। अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं, दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया तर गाईज आता केलेला आहे क्लोज डीजे आणि एकदम दमलोय, घसा पण बसलाय, तुम्हाला आवाज कमी येत असेल, फुल दमलेत, सगळे बसलेत आरामशीर, आता पाणी वगैरे पितात आणि घसा बसलाय तर माझा असं तर आता एकदम दमलोय, पाय वगैरे दुखत. उभी राहिले चवकटी, उभी राहिले चवकटी, हात दिल्यात इंदिराबाई, हात दिल्यात इंदिराबाई, हात दिल्यात इंदिराबाई, हात दिल्यात. चैत्र महिन्यात लागते वसंत ऋतूची हळ, साक्षीच्या नावाने घेतो पहिले पाऊल. सगळे घंगाळ्यांच्या दारात अभिषेकांचं नाव घेते. दोन्ही हाताने घे ना तू. त्या दिवशी एवढा दमलो होतो की व्हिडिओ शूट करायचे राहिले, म्हणजे बाय करायचं राहिलं. सो जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थांबा एक मिनटं, आपला यूट्यूबला तर चॅनल आहेच आणि आता इंस्टाग्रामला रील्स पण अपलोड करत आहे, तर त्याचं नाव तुम्हाला इथे खाली दिसत असेल, तिथून वाचून तुम्ही सर्च करा किंवा मग लिंक टाकून देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही तिथून पण लिंकवर क्लिक करून चेक करू शकता. सो बाय बाय.